नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर आजच्या भागामध्ये इकडं जी ही आहे, जे बुवा आबा असतात, ते आबा इंद्राला भेटण्यासाठी येतात. इंद्राला भेटतात आणि म्हणतात की इंद्रा, हे बघ, मला तुझं हे वागणं पटलेलं नाही आहे. मला खरंच वाटलं नव्हतं तू असं वागशील. पण इंद्रा, जाऊ दे, माफ कर, मी तुला घरातून काढलंय आणि तुला MD पदावरून काढलंय. हे बघ इंद्र, आता मला माहिती तू वागला, याची शिक्षा तुला द्यायची होती. पण हे बघ इंद्र, तू खरंच खूप चांगला आहेस आणि तू काही हे न करता तू डायरेक्ट बुवांना हे करतोय आणि तू बुवांना शोधण्यासाठी ते थांबला, स्वतःचे हाल करून घेतोय जीवाचे. यातच मला खूप आनंद आहे. तुला काय वाटतं इंद्रा? खरंच तू चांगलं काम करतोय बुवांना शोधायचं. मला आवडलं हे. तर आता आबा तिथून निघून जातात. इंद्र विचार करतो, खरंच म्हणजे आम्ही बुवांना शोधायला हवं, असं इंद्र म्हणतो. आणि आता जे आबा आहे ते तिथून जातात. आणि इकडं जी राणी आहे, आता राणी पण इकडे आवरून, आता ती सकाळी सकाळी आवरून इकडे यायला निघते, कारण की तिला तिला आणि इंद्राला बुवांना शोधायला जायचं असतं. आणि इंद्र आता घरातून बाहेर पडतो आणि राणीची वाट बघत उभा असतो. तो म्हणत असतो, कधी येईल राणी काय माहिती, येते की नाही काय माहिती, वाट बघत असतो. आता तो म्हणतो की नाही येत काय नो. तेवढ्या त्या टेम्पोच्या पाठीमागून राणी पळत येते. आणि आता राणीला बघून त्याला खरंच खूप आनंद होतो. तो म्हणतो, बरं झालं राणी तू आलीस. तर आता राणी म्हणते की इंद्र सर, चला आपल्याला बुवांना शोधायला जायला हवं. तेवढं ती लंगडत चालते. ती इंद्र म्हणतो, काय झालं राणी पायाला? तर राणी म्हणते, काही नाही हो इंद्र सर, थोडंसं लागलेलं आहे, जाऊ दे, एवढं काही नाही त्याच्यामध्ये. तर आता लगेच इंद्र म्हणतो की नाही राणी, अगं लागलंय कशाचं थोडं, किती लागलंय बघ ना, ते स्वतः जीवाकडे लक्ष देत जा ना तू, असं का करते धावपळ नुसती. तर राणी म्हणते की अहो इंद्र सर, अहो थोडं जाऊ द्या, काही नाही एवढं, चला पण भगवाना शोधायला हवं. आणि आता ते दोघं चालत निघालेले असतात. इंद्र म्हणतो, तुझी मदत करू का? तर आता तिचा हात पकडायला लागतो. राणी म्हणते, इंद्र सर लांब व्हा माझ्यापासून, असं म्हणते. आणि आता इंद्र आणि राणी चाललेले असतात रोडनी पायी पायी. आणि आता ते रिक्षा लाईनीत लावलेले असतात आणि त्या रिक्षावाल्याजवळ येऊन थांबतात. आणि ते रिक्षावाल्याजवळ आल्यावरती आता लगेच ते थांबतात. आणि आता ते राणी जे उभा असते, राणी म्हणते की आता कुठं जायचं इंद्र सर आपण शोधायला, माझा पाय तर दम धरीत नाहीये. तर आता तेवढ्या तिथं जो इंद्र आहे तो म्हणतो की ह्या रिक्षात बस राणी, थोडा वेळ तुला घरी सोडतील. आणि ते रिक्षामध्ये बसतात. ते म्हणतात की दादा चला ना, आम्हाला एका ठिकाणी जायचे, ते सोडताल का? ते म्हणतात की हो. तर आता लगेच राणी म्हणते की इंद्र सर, आता आपण काय प्लॅन करायचा? इंद्र राणीला सांगतो की हे बघ, आपण एक ना एक व्यक्तीला विचारून पाहायचं, बुवांना कुठं बघितलं का, बुवांना कुठं बघितलं का, मग काय सांगतील ते बघूयात आपण. तर राणी म्हणते ठीक आहे. मग आता राणी, जो इंद्र आणि राणी निघतात शोधायला. तर आता तेवढ्यात तो माणूस राणी म्हणते, पहिले या काकांना विचारा ना, यांनी बघितलंय काय? तर आता रिक्षावाल्या काकांना विचारतात. ते म्हणतात की हो बघितलंय, पण यांना मी परवा दिवशीच माझ्या रिक्षातून सोडलंय अहो. तर ते म्हणतात कुठं सोडलं? ते म्हणतात वस्तीवरती. वस्तीवरती तुम्हाला माहिती आहे, वस्तीच्या पाठीमागे एक गोडाऊन आहे मोठं, त्या गोडाऊनपाशी सोडलं, कारण त्यांच्याजवळ एक माणूस होता, ते खूप दारू पिलेले होते, रोडला पडले होते. त्या माणसाने त्यांना गाडीत टाकून तिकडे आणून सोडलं. मी त्यांना विचारलं पण, इकडे का सोडताय? तर ते म्हटले काही नाही, त्यांचं घरी त्या पाठीमागं. मग मी गेलो निघून तिथून. तर ते म्हणतात काय, गोडाऊनपाशी राणी नक्कीच काहीतरी आहे. तर आता ते इंद्र म्हणतो की राणी तू ह्यांच्या रिक्षात बस, घरी जा, मी बघतो तिकडे गोडाऊनकडे जाऊन. तर राणी म्हणते की नाही इंद्र सर, मी एकटी नाही थांबणार आता, चला मला पण यायला हवं, नाही तर तुम्ही जा घरी, मी शोधेल माझ्या बुवांना. तर आता इंद्र म्हणतो चल तू पण. आणि राणी आणि इंद्र आता दोघे पण रिक्षात बसतात. आणि तिचे बाबा आहेत त्यांना ते एका ठिकाणी रिक्षात आणून सोडतात, जिथे वस्ती आहे त्याच्या गोडाऊनपाशी, पण लांबच आणून सोडतात. राणीला इंद्र विचारतो, काय ग राणी, एवढं लांब का सोडलंस? तर राणी म्हणते की इंद्र सर, अहो इथंच बरं आहे, कारण की पुढे गेलो तर बघा तिथं गुंड ठेवलेले आहेत. तर तिकडं जो विक्रांत आहे तो त्या माणसाला भेटून जातो. तो म्हणतो की हे बघा, आता काही करून आजच्या आज बुवांना संपवून टाक, तुला इंजेक्शन, त्याला इंजेक्शन देतो. आणि इंद्र विक्रांत तिथून जातो आणि म्हणतो की आजच्या आज बुवांना संपवायचं. तर तो म्हणतो की ठीक आहे. आणि तो माणूस पण आता बुवांना संपवायच्या तयारीत असतो. आणि इकडे आता लगेच जो तो माणूस विक्रांत तिथून जातो आणि इंद्र तिथे येतात. तर आता राणी म्हणते की हे बघा इंद्र सर, त्यांनी गुंड ठेवलीत ना तिथे, आपण पण आता डोकं लावूयात. हे बघा इंद्र सर, एक करायचं, आता तुम्ही ना आतमध्ये जायचं, मी यांना इकडे बोलायच्या नादात लावेल, असं म्हणतात. तर ते म्हणतात ठीक आहे मग. आणि आता ते जी राणी आहे ते तिकडे चाललेली असं, दोघं त्या गुंडांजवळ येतात. तर इकडं आता जी मालती काकी आहे, मालतीचा आवाज येते, राणी कुठं आहेस, मला चहा पाहिजे. तेवढा तिथे हे येतो, तो येतो आणि तो म्हणतो की रत्ना काकी तुम्हाला चहा पाहिजे का? तर तो म्हणतो की लगेच त्या मालतीला म्हणतो, मालकाकी चहा पाहिजे का? तो म्हणतो की आजी तुझा चहा आहे ना, तो
"अजित तू पिऊन घ्यायचा." "मला कशाला देतोय?" अजित म्हणतो की "हो, पण आता वहिनी घरात नाहीये. कुठेतरी बाहेर गेले बुट्ट्या घालून, त्यामुळे चहा द्यायला कोण नाही घरात. घे तू हा चहा." तर ती म्हणते की "असे कुठे जाऊ शकते ही?" आणि ती विचार करायला लागते. तर इकडं बुवांना तो माणूस इंजेक्शन द्यायला लागतो आणि इंजेक्शन देणार तेवढं तिकडं आता राणी ते बाहेर आलेले असतात आणि राणी ते गुंडांना म्हणतात की "आम्हाला आतमध्ये जाऊ द्या." ते म्हणतात "नाही जाऊन द्यायला आतमध्ये." तर आता त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात. तर आता राणी आणि इंद्र म्हणतात "आम्हाला आतमध्ये जाऊ द्या." तर राणी सगळ्या गुंडांना मारते, इंद्र सगळ्यांना मारतो. आणि आता बघूया पुढील भागामध्ये आता खरंच बुवांना संपवेल का आणि राणी आणि इंद्राला आतमध्ये जाऊन देईल की नाही, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.